आता यानंतर बातमी आहे नवी मुंबईमधून, कारण नवी मुंबईमध्ये आता काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे। कारण काँग्रेसमधून बाहेर पडलेले रमाकांत म्हात्रे आता शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। जवळपास 8 फेब्रुवारीला रमाकांत म्हात्रेंचा शिवसेनेमध्ये प्रवेश निश्चित आहे। नवी मुंबईतील अनेक पदाधिकाऱ्यांसह ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। नाना पटोलेंनी पैसे घेऊन नियुक्त केल्याचा आरोप म्हात्रेंनी केला होता आणि त्यानंतर आता ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। आणि नवी मुंबईमध्ये आता काँग्रेसला खिंडार पडण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे। एकनाथ शिंदेंसोबत देखील या सगळ्या नेत्यांनी भेट देखील घेतली होती। 8 फेब्रुवारीला रमाकांत म्हात्रे हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे। त्यामुळे आता नाना पटोलेंनी पैसे घेऊन नियुक्त केल्याचा आरोप म्हात्रेंनी केला होता आणि त्यानंतर आता नवी मुंबईमध्ये काँग्रेसला खिंडार पडण्याची आता शक्यता वर्तवली जाते। काँग्रेसमधून बाहेर पडलेले रमाकांत म्हात्रे आता शिवसेनेमध्ये येत्या 8 फेब्रुवारीला प्रवेश करणार आहेत। रमाकांत म्हात्रेंसह अनेक पदाधिकारी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आणि या संदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सुद्धा भेट घेतलेली आहे। नाना पटोलेंनी पैसे घेऊन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या असा आरोप रमाकांत म्हात्रेंनी केला होता आणि त्यानंतर आता येत्या 8 फेब्रुवारीला आता हे सगळे पदाधिकारी आणि रमाकांत म्हात्रे हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। आज या सर्व नेत्यांनी उदय सामंत आणि एकनाथ शिंदेंची भेट देखील घेतली। यासोबत त्यांच्यासोबत राहुल शेवाळे सुद्धा या फोटोमध्ये आपल्याला दिसतात। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे सध्या आपल्या सोबत आहे। राजू, नवी मुंबईमध्ये आता काँग्रेसला खिंडार पडण्याची शक्यता आहे का? अधिकचे अपडेट्स? अगदी पाहतो आपण नवी मुंबईमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पडण्याच्या तयारीमध्ये आहे। रमाकांत म्हात्रे जे आहेत हे पक्षाचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत, उपमहापौर सुद्धा राहिलेले आहेत, अनेक पदे त्यांनी भूषवलेली आहेत आणि कुठेतरी काही दिवसांपूर्वी त्यांनी नाना पटोले यांच्यावरती आरोप केला होता, पैसे घेऊन पदं वाटले अशा प्रकारचा आरोप केला होता आणि त्यानंतर 2 नियुक्त्या ज्या आहेत ती स्थगित झाली होती। आता हेच रमाकांत म्हात्रे जे आहे ते 8 फेब्रुवारीला शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे आणि आपण पाहतोय की त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा भेट घेतलेली आहे। सोबत राहुल शेवाळे, उदय सामंत सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। कुठेतरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, त्यामध्ये मुंबई महानगरपालिका सुद्धा सगळ्यांसाठी महत्वाच्या आहे। त्यामुळे रमाकांत म्हात्रे यांच्या माध्यमातून जे आहे ते शिवसेना वाढवण्यासाठी नवी मुंबईमध्ये प्रयत्न केला जाईल, म्हणून रमाकांत म्हात्रे यांना जे आहे ती महत्वाची जबाबदारी देण्याची शक्यता आहे। त्यामुळे 8 फेब्रुवारीला स्वतः एकनाथ शिंदे नवी मुंबईमध्ये जाऊन कार्यक्रम घेतील आणि त्यावेळेस रमाकांत म्हात्रे यांचा प्रवेश होणार आहे। रमाकांत म्हात्रे यांच्यासोबत अनेक काँग्रेसचे पदाधिकारी सुद्धा शिवसेनेमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। धन्यवाद राजू, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।